मॅच नंबर 2 सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. पाहायला गेलं तर टागोर नगरचा एक चांगली स्टार कास्ट असलेला एक संघ सदा 11 सदाबाई यांचा फैजल आणि सुलतानची जोडी मैदानात दाखल होत असताना क्षेत्ररक्षण सजवले ते म्हणजेच एकविरा ज्युनियर या संघाने कांजूर मागते एक चांगली स्टार कास्ट घेऊन आलेला संघ बंटी यांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या विक्रीतील एक नामांकित पंच जितेंद्रजी कदम यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाजीवर गोलंदाज सज्ज झाला आहे सुमित आवटे. ज्या गोलंदाजाचा दबदबा अवघ्या रबर बॉल क्रिकेट त्याचबरोबर पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला भेटतोय. सातत्याने मोठमोठ्या क्रीडा स्पर्धेत चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला भेटतो तो सुमित पुन्हा एकदा सज्ज झालाय. सुमित उर्फ बुम बुम बुमरा यॉर्करच्या चेंडूंसाठी ओळखला जातो. खूप चांगली यॉर्कर त्याच्या माध्यमातून पाहायला भेटते आणि त्यामुळेच बुम बुम बुमरा मागील रविवारी जर पाहिलं तर पांडुप स्ट्रायकर संघातनं खेळत असताना बांद्रा कोलगेट ग्राउंडला जबरदस्त बॉलिंगच्या कामगिरीवर पेस बॉलर घेतला आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर यॉर्कर पहिलाच वेगवान बॉल पाहायला भेटला सुमित आवटे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हरची सांगता सुरुवात करत असताना यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला भेटला सुमित यांच्या माध्यमातून. यासाठी ओळखले जातात सुमित, सातत्याने चांगली कामगिरी करताना पाहायला भेटत आहेत. पांडुप स्ट्रायकर या संघाचा खेळत असताना खूप चांगली कामगिरी मागच्याही रविवारी पाहायला भेटलेली बांद्राच्या कोलगेट ग्राउंडवर. यावेळेस आणखीन वेग वाढवण्याचा प्रयत्नात मात्र फुलटॉस चेंडू येतोय. पंच मात्र कळवू देईल वाईट +1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. 2 एक्स्ट्राच्या धावाने मात्र धावफलकाला सुरुवात होत असताना सदा 11 विक्रोळी टागोर नगर या संघाची यावेळेस वेगवान चेंडू अखूट टप्प्याचा त्याच्यावर मात्र कोणतंही उत्तर नव्हतं सुलतानकडे. येतोय डॉट चेंडू. चांगल्या फॉर्म मध्ये आणि तोच फॉर्म मात्र कंटिन्यू करत असताना मागच्याच रविवारी धर्मवीर चषक या चषकात जबरदस्त गोलंदाजीच्या माध्यमातून बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट राहिलेले आणि तोच फॉर्म मात्र कायम ठेवत असताना साहेब चषकात देखील पाहायला भेटत आहेत. याही वेळेस दांडी 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 गुल यष्टा उद्ध्वस्त केल्या आहेत. पहिला झटका लागतोय सदा 11 टागोर नगर या संघाला. फलंदाज होतोय बाद. सुलतानची खेळ होते संपुष्टात.
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. गणेश दाखल झालेत. पहिलाच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न गणेशांचा. चेंडू हवेत आहे. सुमित स्वतः चेंडूवर जात आहे आणि एक चांगला प्रयत्न जरूर केला, परंतु कॅच ड्रॉप झाली आणि त्याचा फायदा मात्र एका धावामध्ये होतोय. धावाला एकने पुढे जाईल. यावेळेस जर पाहिलं तर आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला भेटला. शेवटचा चेंडू देखील जबरदस्त वेगवान पाहायला भेटला. तुम्ही त्यांच्या माध्यमातून डॉट चेंडूने वरची सांगता करताना दिसतील. आणि स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक सॉफ्ट अखेर 3 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करत असताना सदा 11 हा संघ एक चांगली सुरुवात पाहायला भेटली. एकविरा 11 कांजूरमार्ग या संघाच्या माध्यमातून. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर हर्ष एक युवा खेळाडू येतोय, ज्याने मात्र प्रभावित कामगिरी केली आणि स्वतःचं नाव देखील रोशन करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र एक सोपा झेल तुटला गेला आणि रनआउटची देखील संधी होती. म्हणजेच एका चेंडूवर 2 वेळा संधी निर्माण केलेली हर्ष यांनी, परंतु त्यांच्याकडनंच मिसफील्ड पाहायला भेटली आणि त्याचा फायदा मात्र घेतलाय. एका धावाने धावफलक पुढे जाईल. यावेळेस पाहिलं तर आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला भेटला. तिथे मात्र कोणती धाव होणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. यावेळेस पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि विकेटचं होतंय पतन. आणखीन एका फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. दुसरा झटका लागतोय तो म्हणजेच नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय बॅटिंगसाठी. चेतन घारवा येत आहेत. एक चांगला बॅटर आणि एक चांगला कीपर देखील आहेत. चेतन बॅटिंगसाठी दाखल झालेत मैदानात. सदा 11 टागोरनगर विक्रोळी संघाचा स्थिती जर पाहिली तर कुठेतरी डगमगताना दिसते, कारण की 3 धावा झाल्यात आणि 2 महत्वाचे विकेट देखील त्यांच्या माघारी गेलेत. पुन्हा एकदा हर्ष. वेगवान चेंडू पाहायला भेटला. जबरदस्त चेंडू, परंतु तेवढं चांगलं यश रक्षण देखील पाहायला भेटलं बंदी यांच्या माध्यमातून. चांगली पिचिंग पाहायला भेटली. या अगोदर चेंडू जर पाहिले तर आखूड टप्प्याचे होते. नवीन बॅटर होता, त्याला मात्र खोलवर टप्प्याचा यॉर्कर चेंडू पाहायला भेटला आणि डॉट चेंडूने मात्र सुरुवात करत असताना आपल्या इनिंगची चेतन. यावेळेस आणखीन एक वेगवान चेंडू होता, परंतु शर्यतीचा वेध घेतलाय आणि म्हणजे एलबी आउट नाहीये या स्पर्धेत आणि त्याचमुळे इथे पंचांनी नकारली आहे.
याही वेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुमित फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 षटक ऑफ द केअर. स्कोर जर पाहिला तर 5 धावा 2 गडी बाद. दोन्ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली. दुसऱ्या ओव्हरमध्ये हर्षने मात्र जबरदस्त गोलंदाजी करत शेवटच्या चेंडूवर जरूर 2 धावा आल्या, परंतु पहिले 5ही चेंडू जबरदस्त होते त्यांच्या माध्यमातून. 1 विकेट त्यांनाही भेटली. त्याचबरोबर आमचे प्रथमेशजी राणे यांचं देखील इकडे आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झाले सुमित, आणि सुमित यांचा वेग पाहायला भेटलाय. वेगावर स्वार झालेले आहेत सध्या. बरी चांगली गोलंदाजी करताय याही स्पर्धेत. जो फॉर्म आहे तो मात्र कंटिन्यू करत असताना याही वेळेस वेगवान चेंडू होता, परंतु त्याला मिडल ऑफ द बॅट केलाय आणि पाठवलाय चेंडू सीमारेषा पार. येतोय षटकार फैजल यांच्या बॅटमधनं. फैजलला जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही, कारण की हाही खेळाडू जबरदस्त फॉर्म मध्ये. टागोरनगर मध्ये चालू असलेल्या क्रीडा स्पर्धेत लगातारचे 7 षटकार या खेळाडूने ठोकलेले. याही वेळेस फुलटॉस, त्याला मात्र कव्हरच्या दिशेने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक एकडीत फेकी करतील, तोपर्यंत मात्र एकच धाव भेटेल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं. याही वेळेस जर पाहिलं तर आखू टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र लॉफ्टेड केलाय आणि पाठवलंय चेंडूला मैदानाच्या बाहेर. जबरदस्त फटका चेतन खारवा यांच्या बॅटमधनं. येतोय षटकार. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे माजी वॉर्ड अध्यक्ष आमचे मित्र माजी वॉर्ड अध्यक्ष प्रथमेशजी राणे यांचं देखील इकडे आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. याही वेळेस जर पाहिलं तर वेगवान चेंडू जरूर होता, परंतु पंच दंडित करतील. अवांतरची एक एक्स्ट्राची धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 19 धावा झाल्यात. प्रयत्न करताय. या अगोदरच्या 2 ओव्हर जर पाहिल्या तर खूप चांगली गोलंदाजी केलेली, परंतु या ओव्हरमध्ये बॅटरने मात्र कमबॅक केलाय. दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधनं मात्र एक एक षटकार पाहायला भेटलाय. त्यामुळे स्कोर जर पाहिला तर 19 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतोय. यावेळेस बीमर नो चेंडू असेल आणि त्यावर धाव भेटेल, ती म्हणजेच 1. 9+1 अशा 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. स्कोर झालाय तो म्हणजेच 21.
फ्रीडचा चेंडू असेल. स्ट्राईकला मात्र फैजल पाहायला भेटत आहेत, एक उंच बुरा खेळाडू. फ्रीडचा बॉल. सुमित सज्ज झाले आहेत. स्ट्राईकला फैजल. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा अवंतरचा चेंडू, एक एक्स्ट्राची धाव येते. फ्रीड मात्र कंटिन्यू असेल. यावेळेस फ्रीडचा चेंडू होता, त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. धावा भेटतील 6. येतोय षटकार. सज्ज होते. त्यांनी पाहिला आखूड टप्प्याचा चेंडू आहे, माझ्या रेंज मधला चेंडू, आणि त्याला मात्र मी सोडणार नाही. शेवटचा चेंडू सुमित. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, खोला टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटली, त्याचा फायदा घेतलाय. एक धाव इथे पळून मात्र कंप्लीट केली, आणि 3 षटक ऑफ द केअर. स्कोर जर पाहिला तर 29 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन गोलंदाजीवर अनिकेत सावंत, अर्थातच बंटी येतोय. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू होता, कोणताही उत्तर नव्हता फैजलकडे. तिथे मात्र पंच होतील. लेग बाईच्या रूपात एक धाव येते. धावफलक एका धावाने मात्र पुढे जाईल 30 या धावसंख्येवर. गेले कित्येक वर्ष जर पाहायला गेलं तर कांजूरमार्ग संघासाठी खेळत असताना चांगली कामगिरी पाहायला भेटली. एक अष्टपैलू खेळाडू, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, किपिंग करतील, आणि क्षेत्ररक्षणात कुठेही लावा, चांगले एफर्ट्स त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटले. याही वेळेस जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. खोला टप्प्याचा यॉर्कर लेग डिलिव्हरी पाहायला भेटली. एका धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना याही वेळेस जर पाहिलं तर रनआउटची संधी होती, आणि डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच मैदान सोडावं लागलं असतं. परंतु त्याचा फायदा पाहायला भेटतोय. 2 धावा कंप्लीट केल्या, आणि तिसऱ्या धावाचा देखील प्रयत्न तिकडे 3 धावा कंप्लीट करत असताना वाईट +3 अशा 4 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. पहिल्या 2 ओव्हर जर पाहिल्या तर फक्त आणि फक्त 5 धावा होत्या, परंतु येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 30 धावा आल्या आहेत. हेच तर क्रिकेट आहे.
हॅलो. मॅचला मात्र पुन्हा एकदा सुरुवात होते. याही वेळेस जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न तिथे असफल होतोय. चांगला चेंडू अनिकेत बंडे यांच्या माध्यमातून. याही वेळेस वेगवान चेंडू, परंतु यष्टा उद्ध्वस्त करण्यात मात्र थोडीशी असफलता भेटते त्यांना. परंतु चांगली गोलंदाजी अनिकेतची या ओव्हरमध्ये पाहायला भेटते. जिथे मात्र धावा येत होत्या तेव्हा मात्र रोखून ठेवलेत. याही वेळेस यॉर्कर चेंडू आणि आता मात्र यष्टा उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज चेतन खारवा बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. डावखोऱ्याचा आसिफ बॅटिंग साठी येतोय. फुलटॉस आणि त्याला मात्र लॉफ्ट केलंय. आसिफ यांनी पहिल्याच बॉलवर चेंडूला पाठवलंय. षटकार आसिफ यांच्या बॅटमध्ये पाहायला भेटतोय. 6 धावांसाठी. थोडेसे सफल झाले. फुलटॉस होता चेंडू, त्याला मात्र लॉफ्ट केलंय आणि मिड विकेटच्या क्षेत्रात पाठवलंय चेंडूला. 6 धावांसाठी षटकार येतोय आसिफ यांच्या बॅटमधनं. 4 षटक ऑफ द केअर. स्कोर जर पाहिला तर 41 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा झाल्या आहेत आणि कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर 41 धावा झालेल्या, 42चा टार्गेट होता, एक छोटा टार्गेट होता, तो देखील चांगल्या पद्धतीने मात्र चेस केला अष्टविनायक संघाने. यावेळेस जर पाहिलं तर कांजूरच्या संघाची बॅटिंग थोडी चांगली स्ट्रॉंग आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा निर्णायक षटक घेऊन साहिल सावंत गोलंदाजीवर दाखल झालेत. विक्रोळी टागोरनगरचा हाही खेळाडू संघर्ष आहे या खेळाडूचा क्रिकेटसाठी आणि तोच पाहायला भेटतोय. पहिला चेंडू फुलटॉस, त्याचा मात्र पूर्णपणे समाचार घेतलाय. चेंडूला पाठवलंय लांब लांब आणि लांबच लांब. षटकार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा साहिल, स्ट्राईकला फैजल, पुन्हा एकदा फुलटॉस. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला भेटला आणि तिकडे एक सोपा झेल. फलंदाज होतोय बाद. फैजलची खेळ होते संपुष्टात. फुलटॉस चेंडू होता, त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेऊ शकले नाही. नाराज असतील स्वतःवर. स्कोर पाहिला तर 47 धावा. 47ला 4.
नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय रणजित तेडी. फुलटॉस मोठा फटका मात्र कन्वर्ट केले. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. यस नो करता करता मात्र एकच धाव भेटेल आणि इथे पाहता पाहता 1+ विकेट. आसिफ यांना मात्र मैदान सोडावं लागेल. रनआउटच्या रूपात फलंदाज होतोय बाद. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला भेटला. यावेळेस मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला भेटला साहिल यांच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. स्वतः कर्णधार राजन बॅटिंगसाठी दाखल झालेत. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला परंतु लेग बायच्या रूपात एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 49 धावा. 1 to go. शेवटचा चेंडू. या ओव्हरमध्ये जरूर पहिल्या चेंडूवर एक षटकार आला परंतु तदनंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला साहिलचा. शेवटचा चेंडू खेळत असताना मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे पोहोचू शकले नाही कॅच पर्यंत. सुमित पेकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावा घेत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर 51 धावा आणि 52 धावांचा टार्गेट असेल. विजयासाठी 52 धावांचा टार्गेट असेल.
हॅलो. दुसऱ्या इनिंगला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सध्या तरी दोन्ही बॅटर इन फॉर्म आहेत. जबरदस्ती कामगिरी मागच्याच रविवारी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटलेली. धर्मवीर चषकात देखील चांगला परफॉर्मन्स करत असताना स्ट्राईकला आपण बघू शकतो साहिल सावंत, नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अनिकेत सावंत, तर गोलंदाजीवर डावखोरे हाताचा वसीम, पहिलाच बॉल वसीमचा अँगलने बाहेर आणलाय आणि निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात करत असताना आपल्या गोलंदाजीची आणि या दुसऱ्या इनिंगची वसीमकडे देखील क्षमता आहे, चांगले गोलंदाज आहेत टागोरनगरचेच गोलंदाज. याही वेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला, त्याला मात्र सन्मान दिलाय, हलक्या हाताने फ्लिक केलंय आणि तिथे धाव मात्र केल्या. दोन धावाने आपल्या इनिंगला सुरुवात करत असताना साहिल यावेळेस फुलटॉस आणि त्याला पाठवलंय मैदानाच्या बाहेर, चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. फुलटॉस होता आणि त्याचा पुरेपूर फायदा बॅटर घेत असताना एक जबरदस्त फटका साहिल सावंतच्या बॅट मध्ये, षटकार 6 धावांसाठी. यावेळेस कोला टप्प्याचा चेंडू, तिले मात्र सन्मान दिलाय, जमिनीच्या लगत चेंडूला खेळून काढलाय, तिथे धावा भेटतील. दोन धावाने मात्र धावफलक पुढे नेत असताना एक चांगली सुरुवात म्हणता येईल साहिल यांच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूंना सन्मान आणि खराब चेंडूचा मात्र समाचार घेत असताना 4 चेंडू 10 धावा झालेत. 52 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा ज्युनियर हा संघ यावेळेस चांगला चेंडू पाहायला भेटला, शरीरापासून दूर पिचिंग पाहायला भेटली आणि त्यामुळेच मिडल ऑफ द बॅट झाला नाही, परंतु मैदान मोठा असल्या कारणाने मात्र 2 धावा पळून सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. पंच काय होत आहेत, 1 टू गो, शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकातील स्कोर जर पाहिला तर 12 धावा झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात साहिल यांच्या माध्यमातून, 5 चेंडूंचा सामना केला, एक षटकार त्यांच्या बॅटमध्ये पाहायला भेटला, तदनंतर 3 डबल, त्याच्या जोरावर स्कोर होतोय 12 धावांवर खेळत असताना. यावेळेस वेगवान चेंडू पाहायला भेटला, बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही, येतोय डॉट चेंडू. पहिलं षटक सॉफ्ट केअर, स्कोर पाहिला तर 12 धावा बिनगडी बाद. 52 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा ज्युनियर कांजूरमार्ग हा संघ.
वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर दाखल झालाय फैजल शेख. पहिलाच बॉल फैजलचा वेगवान चेंडू पाहायला भेटला. कोणतंही उत्तर नव्हतं या चेंडूसाठी बंटी यांच्याकडे. डॉट चेंडूने मात्र सुरुवात करताय फैजल देखील आपल्या ओव्हरची. एक चांगला गोलंदाज आहे, उंचपुरा गोलंदाज. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर मात्र विक्रोळीतील स्थानिक संघातनं खेळत असताना आज जर पाहिला तर मोठमोठ्या चषकांमध्ये देखील खेळताना दिसतो हा खेळाडू. याही वेळेस चांगला चेंडू, परंतु नीट इन मिडल ऑफ द बॅट नाहीये, तिथे मिसफिल्ड झाली आणि त्याचा फायदा मात्र घेतला. 2 धावांनी मात्र धावफलक पुढे नेत असताना आपल्या संघाचं. स्कोर जर पाहिला तर 14 धावा झाल्या आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येईल एकविरा ज्युनियर कांजूरमार्ग संघाच्या माध्यमातून. 52 धावांचं आव्हान आहे आणि ज्या पद्धतीच्या फॉर्म मध्ये ना दोन्ही बॅटर, कधीही मॅच फिरू शकतील आपल्या दिशेने. वा, जबरदस्त फटका फ्लिक केलाय आणि चेंडूला पाठवलंय 2 धावांसाठी. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि ओव्हरच्या माध्यमातून इथे मात्र पंच डिसिजन कळवतील, नॉट आउट असेल. जे 3 धावा इकडे कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावाने स्कोर पुढे जात असताना स्कोर जर पाहिला तर 17 या धावसंख्येवर पोहोचतोय. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला भेटते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. त्यानंतर जर पाहिलं तर ओव्हर तुझ्या रूपात एक एक्स्ट्राची धाव तिकडे पाहायला भेटली आणि त्याच्या जोरावर पाहिलं तर 3 धावांनी स्कोर पुढे जात असताना यावेळेस वेगवान चेंडू होता, त्यावर मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला भेटला. डॉट चेंडू येतोय. चांगला चेंडू पाहायला भेटला फैसल यांच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू टाकलेत आणि तब्बल 5 धावा फक्त खर्च केल्यात. यावेळेस थोडीशी जास्त बाहेरची पिचिंग पाहायला भेटली आणि अपनचं कळवतील अवांतरिक एक्स्ट्राची धाव येते. स्कोर पुढे जाईल 1 रनाने. 18 धावा झाल्यात. 52 धावांचा पाठलाग करत असताना याही वेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आता मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय चेंडूला. तिकडे तिडे येतील, फेकी करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा घेत आहेत आणि 2 धावाने मात्र धावफलक पुढे देत असताना प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. या अगोदरचा चेंडू जरूर डॉट होता, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक पाहायला भेटला बॅटरच्या माध्यमातून. याही वेळेस जर पाहिला तर पंच पुन्हा एकदा दंडित करतील गोलंदाजाला. अवांतरिक एक्स्ट्राची धाव येते. स्लोअर 1 चेंडू पाहायला भेटलेला, परंतु जास्त बाहेरची पिचिंग होती, त्यामुळेच पंचांनी अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते. यावेळेस शॉर्ट आर्म पुल करायचा प्रयत्न. तिकडे सुलतान वेगाने जात आहेत, फेकी करतील, तोपर्यंत एकच धाव भेटेल. स्कोर जर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर 22 धावा बिनगडी बाद. 52 धावांचा पाठलाग करत असताना एकविरा ज्युनियर हा संघ
वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत गोलंदाजीवर. गोलंदाज वसीमला आमंत्रित केलं जात आहे. 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. सरासरी जर पाहिली तर प्रत्येक षटकामध्ये 10-10 धावा कराव्या लागतील. 52 धावांचा टार्गेट आहे आणि दोन्ही बॅटर ज्या पद्धतीने खेळत आहेत ना, साहिल जर पाहिलं तर 9 चेंडू आणि 15 धावांवर खेळत आहेत. त्याचबरोबर अनिकेत देखील चांगली साथ देत आहे त्यांची 3 चेंडू 5 धावांवर. यावेळेस वा चांगला चेंडू पाहायला भेटला. आखूड टप्प्याचा होता परंतु वळण दिलं होतं, त्यामुळेच बॅटरला बीट करत असताना चेंडू पाहायला भेटतोय. फुलटॉस आणि त्याला मात्र लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, फक्त पाहत राहतील चेंडूला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार जातोय, येतोय चौकार. या अगोदरचा चेंडू देखील चांगला होता परंतु फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतला तो म्हणजेच साहिलने 4 धावांसाठी चौकार येतोय. यावेळेस मोठा फटका पाहायला भेटलाय आणि पाठवलंय चेंडूला मैदानाच्या बाहेर, येतोय षटकार. अखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र पुरेपूर समाचार घेतला त्याचा. साहिल देखील जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत आणि तोच फॉर्म मात्र याही स्पर्धेत कंटिन्यू करत असताना पहिल्या मॅच मध्ये 12 चेंडू खेळत असताना 25 धावा केल्या आहेत. स्कोर जर पाहिला तर 32 धावा, अजून देखील 20 धावांची गरज आहे. याही वेळेस मोठा फटका पाहायला भेटलाय आणि स्टँड अँड डिलेव्हर शॉट, चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. सलग बॅक टू बॅक चे 2 षटकार साहिल सावंतच्या बॅट मधला. इन्फॉर्म आहेत आणि त्याच फॉर्म कंटिन्यू करत असताना यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडूला पाठवलंय. जमिनीलगत चेंडू जातोय. 2 धावा तिकडे कंप्लीट केल्या आणि 3 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय. सफल. 3 धावाने स्कोर बोर्ड जाईल. 41 धावा. आता मात्र गरज ती म्हणजेच 11 धावांची. वसीम मार्क ठरलेत या ओव्हर मध्ये जर पाहिला गेलं तर 1 चौकार 2 षटकार आणि या चेंडूवर मात्र 3 धावा आल्यात. पहिला चेंडू खूप चांगला टाकलेला वसीम यांनी, त्यानंतर थोडस नियंत्रण त्यांचं बिघडलं आणि त्याचा मात्र पूर्णपणे फायदा घेतला तो साहिलने. यावेळेस फ्लिक पाहायला भेटलाय आणि चेंडूला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. अनिकेत सावंत पंटी यांच्या बॅट मधनं एक जबरदस्त फटका. 6 धावांसाठी येतोय षटकार. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो फ्लिक ऑफ द रिस्ट, जबरदस्त फटका पाहायला भेटला. स्कोर जर पाहिला तर 3 षटक ऑफ द अखेर 47 धावा. या ओव्हर मध्ये पाहिलं तर तब्बल 25 धावा आल्यात. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. टॉस साठी यायचे विनंती असेल. अष्टविनायक संघ टॉस साठी या. ऋषी कॅप्टन टॉस साठी यायचे. जो संघ विजय होईल त्या संघाबरोबर मात्र
लगेचच दुसरी मॅच खेळवली जाईल. पहिला बॉल आणि त्याला मात्र पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार आहे मात्र सामना जिंकवलाय आपल्या संघासाठी. खेळत असताना जबरदस्त कामगिरी आहे साहिल सावंतच्या बॅटमधनं. आणखीन एक षटकार, मॅच विनिंग षटकार पाहायला भेटला. त्याच